अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ लीलामृत अध्याय 5 श्री सुमती देवीला श्री दत्त प्रभूंचे वरप्रदान व श्रीपाद श्री वल्लभ जन्माचा वृत्तांत भाग 2। एका रात्री एक विचित्र घटना घडली। प्रसिद्ध महाशक्तिपीठ श्री पुरुहुतिका मातेच्या मंदिरातून एक नागिन राजशर्मा सुमती देवीच्या घरी आली। तिने घराला प्रदक्षिणा घालून सुमती देवीच्या दालनात प्रवेश केला। सुमती देवी झोपलेल्या जागेला 3 वेळा प्रदक्षिणा घातली। सुमती देवीच्या जवळ येऊन तिच्या गर्भावर फणा उभारून फुत्कार करून निघून गेली। 9 दिवसापर्यंत हा दिव्य प्रकार चालू होता। एके दिवशी राजशर्माने हा दिव्य चमत्कार आपल्या डोळ्यांनी पाहिला। त्यांना सर्व शास्त्रांचे ज्ञान असल्यामुळे नागफण्याच्या छायेत झोपणारा कोणी सामान्य मानव असू शकत नाही। आपल्या घरात जन्म घेणारा बालक महापुरुषाचा अंश आहे हे रहस्य त्याने स्वतःजवळच ठेवले। सुमती देवीला 9 महिने पूर्ण झाले। 10व्या महिन्यात भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी या शुभ दिवशी शुभ ग्रह शुभ स्थानावर असताना श्री देवाधिदेव श्री दत्त प्रभूंच्या प्रथम अवताराचा जन्म झाला। श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म सर्व जगाला कल्याणकारी आहे। श्री दत्त प्रभूंच्या प्रथम अवताराचा जन्म ही पिठिकापूर वासियांसाठी महान प्राप्ती होती। सुमती मातेच्या गर्भातून श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवताराच्या जन्मवेळी चित्रविचित्र घटना घडल्या। मातेच्या गर्भातून बाहेर येताच सामान्य बालकाप्रमाणे न रडता या बालकाने आई अशी हाक मारली। ती हाक कानावर पडता सुमती मातेच्या प्रसव वेदना संतुष्टात आल्या। तो आई असा आवाज फेकून भूत प्रेत राक्षस डाकिणी इत्यादी गण एकदम भयभीत झाले व पिठिकापुरातून स्मशानाच्या दिशेने पळत सुटले। त्यापैकी एक मोठा प्रेतात्मा दुसऱ्याला म्हणाला, हे मित्रांनो, हा आवाज आपण ऐकलात का? सिंह गर्जनेसारखा आवाज वाटतो ना? प्रलय कालाच्या रुद्राने तर पवित्र रूपात जन्म घेतला नाही ना? आजपासून आपली मनमानी संतुष्टात येणार आहे। काहीही असो, त्या सुमधुर आवाजाने आपले अज्ञान संपुष्टात आले व आपले मन परिवर्तन झाले आहे। आजपासून आम्ही कोणालाही उपद्रव करणार नाही। पिठिकापुरात जन्म घेतलेला बालक सामान्य बालक नाही। एक ना एक दिवस ते बालक या मार्गाने येईल व आपल्याला त्यांचे दर्शन होईल। तोपर्यंत आपण वाट पाहूया। श्री दत्त प्रभूंच्या प्रथम अवतार जन्मवेळी ही घटना घडली। अजून त्या बालकाने डोळेही उघडले नव्हते तोच त्या बालकाला एक आंतरनाद ऐकू आला। हंबा हंबा असा एक गायीचा आक्रोश ऐकू आला। पिठिकापूर पासून 3 कोसावर एक कसाई गोमातेचा बली घेण्यासाठी तलवारीला धार लावत होता। ते पाहून गाय भयभीत झाली व आर्तस्वरात हंबा हंबा करून परमेश्वराचा धावा करीत होती, विनयाने देवाची प्रार्थना करीत होती। त्याच वेळी श्री दत्त प्रभूंनी प्रथम अवतार रूपी जन्म घेतला होता। त्या छोट्या बालकाने हे जग पाहण्यासाठी आपले डोळेही पूर्ण उघडलेले नव्हते। तोच गायीच्या हंबरण्याचा आर्त आवाज त्याने ऐकला व आपल्या अंतर्मनाने हे सर्व वर्तमान गोकुळात बसून लोणी खात असलेल्या व आनंदाने गोपिकांबरोबर रास क्रीडेत मग्न असलेल्या श्रीकृष्णाला सांगितले। श्रीकृष्णाने आपली बासरी हातात घेऊन तिचे मधुर स्वर ऐकविले। त्या मधुर स्वरांचा संदेश घेऊन गायीचा एक कळप आला। त्यांनी कसायाच्या घराला घेराव घातला व त्याला शिंगांनी उचलून खाली आपटले, पायाने तुडवून मारून टाकले। भयभीत झालेल्या गायीचे रक्षण केले। निर्भय होऊन ती गाय आपल्या बछड्याजवळ गेली व आनंदाने त्यास दुग्धपान करू लागली। त्या क्षणी गायीचा कळप अंतर्धान झाला। श्री दत्त प्रभूंनी जन्म घेता क्षणीच गायीचे रक्षण करून आपणच गोवर्धन गिरीधारी आहोत व आपल्यासारखेच दुसरे कोणीच नाही हे सिद्ध केले। श्री दत्तांचा अवतार ज्या प्रदेशात झाला तो सर्व प्रदेश सुगंधाने दरवळला। हे पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले। श्री दत्तावतारांनी जसे डोळे उघडले तसे सर्वप्रथम आपली माता सुमती देवीचे दर्शन केले। त्या मातेच्या हृदयाला स्पर्श केल्याबरोबर मातेच्या स्तनातून 32 दुग्धधारा सुरू झाल्या। सुमती माता त्या गोंडस बालकाला आपल्या मांडीवर घेऊन स्तनपान करू लागली। ते बालक स्तनपान करीत असताना बाजूला ब्रह्मा विष्णू महेश्वराला उभे असलेले पाहिले। त्यांनी बालकाला तू सुखी होऊन जगद्गुरु म्हणून या लोकी प्रसिद्ध होशील असा आशीर्वाद दिला। त्या त्रिमूर्तीला पाहून ते लहान बालक हसले। त्याचे आनंद हास्य पाहून त्रिमूर्तीही आनंदित झाले। या नूतन जन्मलेल्या योगेश्वर बालकावर सर्व देवतांनी
पुष्पवृष्टी केली. सर्व देवता अंतर्धान होऊन स्वस्थानी निघून गेले. श्रीपादजींची जन्मकुंडली व नामकरण वृत्तांत. देवराय म्हणाला, हे गुरुदेव, जगदानंदकारक श्रीपादांची जन्मकथा पुढे वर्णन करावी. श्रीपादांचा जन्म झाला त्यावेळी काही शुभसूचक घटना दिसू लागल्या. श्रीपादांच्या जन्माची वार्ता ऐकून पंडित राजशर्मा आनंदित झाले. स्नानादी अनुष्ठान उरकून उत्तम पंडितांना व ऋत्विकांना बोलावून विधिवत जातकर्म केले. 10 दिवस शौचकाल पाळली. लहान बालकाच्या रक्षणार्थ फलीकरण होम केला. 11व्या दिवशी सुमती देवी व राजशर्माने पुरोहित, पंडित, बंधुवर्ग, परिवारातील लोक व सर्व ग्रामस्थांना बोलवून नूतन बालकाचे नामकरण करण्याचे ठरवले. पंडित राजशर्माने ज्योतिषांना बोलवून त्यांना नमस्कार करून म्हणाले, हे त्रिकालज्ञानी पंडितांनो, आमच्या या नूतन बालकाची कुंडली पाहून त्याचे नामकरण करण्यासाठी सुयोग्य नाव सुचवावे ही विनंती. सर्व पंडितांनी शिशुजातकाचे निरीक्षण केले व म्हणाले, हा बालक सर्व लोकात पूजनीय होईल, लोकोत्तर काम करणारा कीर्तिमान होईल, माता पित्यांच्या वंशाला उत्तम गती प्राप्त करून देणारा व आचंद्र तारा यशस्वी होत राहील आणि महायोगेश्वराकडून पूजा करून घेईल. दीनदुबळे पीडित जनांना, जिज्ञासू लोकांना, प्रार्थना करणाऱ्या नानी लोकांना कृतार्थ करणारा हा बालक दिगांतापर्यंत कीर्तिमान होईल. त्याच्या दर्शनासाठी अनेक भक्त व पीडित जन येतील. या दिव्य बालकामुळे पिठिकापूर क्षेत्राची कीर्ती साऱ्या जगात होईल. या बालकाचे भविष्य उज्ज्वल असेल. ज्योतिषी म्हणाले, हे राजशर्मा, प्रिय बालक सामान्य बालक नाही, मानव रूपात अवतार घेतलेला महान पुरुष आहे. त्रिमूर्ती स्वरूपी श्री दत्त प्रभू आपल्या घरात शिशु रूपात जन्मले आहे. त्यांच्या पावलांवर श्रीरेखा स्पष्ट रूपाने दिसत आहेत. जो यांचे पाय धरेल तो अष्ट ऐश्वर्य व सुख शांती प्राप्त करेल. श्रीपादांची पूजा करणाऱ्याला जन्मजात असलेला व्याधी, भवरोग आदी व्याधी, चिंतादी व्याधी यापासून मुक्तता मिळेल. हे बालक सर्व दुःखाचे निवारण करणारे आहे. काही वर्षापासून मुक्ती मिळवण्यासाठी ध्यान करणाऱ्या महायोग्यांना याच्या दर्शनानेच मुक्ती मिळेल. या बालकाचे नाव श्रीपाद शर्मा, श्रीपाद असे ठेवल्यामुळे त्याची कीर्ती कलियुगांतापर्यंत व दिगांतापर्यंत होईल. इतक्या महनीय बालकाला जन्म देणाऱ्या माता पित्यांचे नाव चिरस्मरणीय राहील. ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे राजशर्माने बालकाचे नामकरण श्रीपाद शर्मा असे केले. ज्योतिषी व पंडितांना गोदान, 10 प्रकारचे दान, धन, सुवर्ण वस्तू, वाहन देऊन त्यांचा सन्मान केला. अनेक परिवारांना, दासदासींना व गरीब लोकांना अनेक भेटवस्तू देऊन त्या बालकासाठी आशीर्वाद मिळवला. षड्रसयुक्त भोजनाचे आयोजन करून अत्यंत वैभवामध्ये श्रीपादांचा नामकरण विधी साजरा केला. या अध्यायाचे पठण करून जे लोक उत्तम संतान प्राप्तीची इच्छा करतील